काम लागण्याच्या 4-5 दिवस अगोदर तर मी रिकामा होतो. चला म्हणलं जत्रेला जाऊन एक नवीन अनुभव घेऊया. सकाळी सकाळी उठून पाहिले तर व्यायामला जाताना हे सुंदर चंद्र दिसला. आज अमावस्याची रात्र होती तरी पण आम्ही सकाळी 5 वाजता व्यायामला निघालो होतो, कारण की रात्र संपून सकाळ आली होती. बायपासला पोहोचल्या मी तर व्यायाम चालू केला होता अंधारामध्ये, पण उजेड काय यायचं नावच घेत नव्हतं. तरी पण ऊन येऊस तर मी व्यायाम चालूच ठेवला. थंडीच्या काळामध्ये सकाळी सकाळी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. बायपासच्या खाली तर थंडगार वाऱ्यामध्ये शेताला पाणी चालू होतं. दुसरीकडे सूर्य निघतच होता की हा ट्रेनचा डिब्बा दिसला. व्यायाम संपायला आला होता. चला म्हणलं आता थोडंसं ध्यान करून घेऊया. त्याचे शूलेस काढले आणि बसलो ध्यान करायला. आज मला पण माहिती नव्हतं की आज मला जत्रेला जायचंय, की अचानक ठरलं मला जत्रेला जायचं. आणि तुम्हाला तर माहिती खूप दिवसापासून आपलं चॅलेंज एकदम अधुरं पडलं आहे. ते चॅलेंज मी पुन्हा सुरुवात करणार आहे. स्वप्न तर मी खूप मोठं पाहिलं होतं की युट्यूबला आपले 1000 सबस्क्रायबर होतील, पण आपले 500 पण झाले नाही. त्याच चॅलेंजची सुरुवात मी आजपासून करणार आहे. खूप वेळेस मी नोटीस केलं आहे, इंस्टाग्राम वरती असो की युट्यूब वरती जास्तीत जास्त सपोर्ट मुलींना भेटतो आणि मुलांना फक्त राहू द्या ते सगळं बाजूला. इकडे बघा शेतामध्ये किती छान पाणी सोडणं चालू होतं. आपण तर रिकाम टेकडे आहोत, सरला होतं काम थोडस, त्याच्यामुळे चला म्हणलं आता निघूया घराकडे. जाता जाता सूर्य नमस्कार पण झाला आमचा एकदम नंबर 1 मध्ये, आणि प्रदूषण न करणारी बस पण पाहिली. आपल्या लालपरी सोबत याची कॉम्प्रोमाइज आपण करू शकत नाही, कारण की याचं तिकीट लालपरीपेक्षा तिप्पट आहे. सकाळी सकाळी मी तर कधी जेवत नाही, पण आज जेवण करून घेतलं, कारण की मला खूप दूर जायचं होतं आपल्या मामासोबत. डबा पण बांधून घेतला. चला म्हणलं आता निघूया. मामाचा ऑटो असा होता की त्यामध्ये थोडंसं पेट्रोल होतं, त्यासाठी बोलड्याला येऊन आम्ही एकदा पेट्रोल टाकून घेतलं. पेट्रोल टाकल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही जत्रेच्या गावी निघालो होतो, कारण की जत्रेचं गाव खूप लांब होतं. थंडीच्या सीझन मध्ये पण ऊन 12 वाजता खूप लागते, त्यामुळे चला म्हणलं ऑटोत बसून घेऊया सावलीमध्ये. जत्रामध्ये आल्यावर तर मी पूर्ण शूट घेऊ शकलो नाही, कारण की मी काम करत होतो, त्यामुळे जाताना पण मी शूट घेतला होता. जत्रा पूर्णपणे संपली होती. आपला बोरिया बस्त्रा बांधला आणि निघालो आम्ही दोघं जण घराकडे. असंच आपल्या चॅनलला आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला सपोर्ट करत राहा आणि फॉलो करून घ्या नेक्स्ट ब्लॉग साठी.